रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो आणि नाश्त्यालाही काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला रोजच असतो. आपल्याला नेहमी मुलांना आणि नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असतं. तर मंडळी, अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत वेगळ्या पद्धतीने घेऊन आलेली आहे. तर मंडळी, आज आपण पोह्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे पोहे चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्याने आपण याला धुवून घेणार आहोत. आता धुतल्यानंतर याला आपल्याला एक 5 ते 10 मिनटासाठी असं पाण्यात भिजवत ठेवायचं आहे. हे पहा, छान असे पोहे हे भिजल्या गेले पाहिजेत. हे पहा, आणि त्यानंतर यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला सगळे पोहे चुरून घ्यायचे आहेत. पोहे छान असे चुरून झाले की त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता यानंतर इथे थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडीशी धनेपूड घालायची आहे. आता धनेपूड घातल्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि थोडासा हिंग घातलेला आहे. यामुळे खूप छान या थालीपीठला चव येते, त्यामुळे नक्की घाला. आणि थोडासा ओवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल तिखटसुद्धा इथे मी घातलेलं आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. याला चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल लावून याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लगेच याचं थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे एका कपड्यावरती छान असं थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. आता याला वरून छान आपण डेकोरेट करणार आहोत. थोडेसे तीळ घातलेले आहेत. तीळ नक्की घाला, यामुळे खूप छान अशी या थालीपीठला चव येते. तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला थोडं तेल लावायचं आहे आणि असं थालीपीठ यावरती ॲड करायचं आहे. तर हे पहा, आता आपल्याला याच्यावरून थोडेसे तीळ घालायचे आहेत वरूनसुद्धा. यामुळे तिळामुळे खूप छान या थालीपीठला चव येते आणि दिसायलाही हे खूप छान दिसतात. त्यामुळे नक्की घाला. आणि आता यावरून थोडं थोडं आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तर हे पहा, मी सगळीकडे वरून तेल लावून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती हे थालीपीठ छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हे आता पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं हे थालीपीठ बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता की रंगसुद्धा याला किती सुरेख असा आलेला आहे. छान याला सगळीकडून मी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. दोन्ही साईडनी छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, तयार झालेलं आहे आपलं पोह्यांचं थालीपीठ. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आजची ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर मंडळी, तुम्ही हे पोह्यांचे थालीपीठ दह्यासोबत किंवा मग नारळाच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत, सॉससोबत, अगदी कशासोबतही असे जरी नुसते खाल्ले तरी अप्रतिम असे लागतात हे पोह्यांचे थालीपीठ. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो केले नसेल तर पटकन फॉलो करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.